आणि आताची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। केज कोर्टाकडून ही कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराडला पोलीस कोठडी। एसआयटी कडनं वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची अर्थात 22 तारखेपर्यंत ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एसआयटी कडून हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी 10 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। हत्येमध्ये सहभाग आहे का हे तपासण्यासाठी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यामध्ये कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना काही सवाल देखील केले होते। तर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराडला पोलीस कोठडी। तर बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। केज कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे, अर्थात 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराडला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वाल्मिक कराड याच्यावर मकोका देखील लावण्यात आला। एसआयटीनं वाल्मिक कराडचा ताबा घेतला असून एसआयटीच वाल्मिक कराड याची चौकशी करणार आहे।